दोन तरी आहेत. जय गुरु. जय गुरु. हा. येतील बोला. आता एक एक जण येतील येतील येतील. दार उघडं ठेवलं मी. येत. धावत 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 वेळ झाला उशीर झाला. हो हो ना. चला आता तसंच रोज ॲप काढू नका आता आपण. चला अरे बघा रोज लक्ष्मी तयार येण्याची सिक्वेन्स पण ठरलेली आपली आता ना. तुम्ही आले की लक्ष्मीताई येतात, मग पुढचं ते प्रमाणिताई येतात, मग लाईन ठरलेली आहे. म्हणजे सिक्वेन्स पण ठरलेली आहे आपली. सिक्वेन्स ठरलेला आहे. येस. शुभांगीताई आल्या. चला चला लवकर चला वर्ग सुरू व्हायची वेळ झालेली आहे. टन 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 घंटा. घंटा वाजवा किंवा भोंगा सांगा, असं काहीतरी करावं. नाही पण आहे आता सगळ्यांना गोडी लागलेली आहे. हा थोडस आता जरा इंटरेस्ट आलं ना. आणि अशा गोष्टी चांगल्या आहेत म्हणजे अशा. हा जरा इंटरेस्टिंग पण आहे. कालचे त्या बेडूकाचे शेवटचे एक दोन वाक्य राहिले ना. परांजपे आला प्रसादजी आले. आले का? हे कोणतं बालक आहे? कुठे गेलं दुसरं? ते हास्ययुक्त बरोबर आहे. हा हास्ययुक्त बरोबर आहे. हा तेच आपण आता बोलताना पुष्कळ गोष्टीच कटशॉट करायला लागलोय. आता कसं समजायला पण लागलं ना. हो काही वाटत नाही असं म्हणजे. हो ना. हे करा ना तुम्ही, ते पेज काढा ना. हेच आहे ना. हा त्याच्या प्राणाला ते पण आल्या बरोबर. अतएव प्राणयाचना, ते वाक्य अतएव वरती आपण हे झालं ना. हा इथे 11. हा पेक्षा जास्त मोठं होत नाही आता ते ना. नाही असू दे असू दे. अतएव प्राणयाचनां कुर्वताम् अस्माकं प्रार्थनेन दुष्कौतुकम् इमं त्यजत. तुम्हाला दिसतं कोणाला? मला खूपच बारीक बारीक दिसतंय. हो नाही आयपॅड आहे तरी सुद्धा ते बारीकच दिसतंय. दुसरं पाहू का एखादा? नाही असू दे. आता संपत आली, 2 वाक्य राहिले खरं तर. अतएव प्राणयाचनां कुर्वताम् अस्माकं, म्हणून खाली, म्हणूनच प्राणांची याचना करणाऱ्या आमच्या प्रार्थनेने हे वाईट कुतूहल सोडा. अतएव प्राणयाचनां कुर्वताम् अस्माकं, आमच्या प्रार्थनेने तृतीया दुष्कौतुकम इमं त्यजत. याच्यामध्ये काही चर्चा करायची का? शुभांगीताई, लक्ष्मीताई, लक्ष्मीताई, प्रणालीताई, सुजया मॅडम. नाही ओके ओके ओके. नाही काही नाही. काल आपण याच्यावरती चर्चा केली होती. पुढे जाऊया. यतो हि युष्माकं तु इदम, हे इथं चुकलेलं आहे. काय झालं? मात्रमेव आहे ते तिकडे केलं मी, यात काय राहून गेला, ते सेव्ह करायचं राहून गेला. अस्माकं तु पुनस्यम विनोदः प्राणहारकः भवति. हे पण झालं वाटतं काल. झालं का? विनोद मात्रमेव म्हटलं ना तुम्ही, माननेव नाही. हो ते झालं. हो बरोबर. कारण तुमचे हे विनोदयुक्त, कारण जिथे कर्मणूक आहे तिथे विनोद मात्र आमचे प्राणहरण करणारा होतो. इति असं त्यांचं बोलणं, त्यांनी सांगितलं. पुनरयम आहे बरं का. पुनरयम. पुनरयम. प्राण अपहारक असं होईल ना ते संधी. प्राण अपहार, बरोबर आहे. प्राण अपहार खाली असेल ना, याच्या इथं आहे ना. अच्छा, इथे पण नाही घेतलं का त्यांनी? अन्वयामध्ये पण नाही घ्यायला. प्राणहारक झालं. प्राण अपहार करूया आपण लिहून ठेवूया. ओके चालेल. ठीक आहे. प्राणांचे अपहरण. किती म्हणजे आता हे एवढं बोलले ते. आता मंडुकस्य इमाम वार्ता श्रुत्वा
तेषु बालकेषु एकः बुद्धिमान् दयालुश्च बालकः प्रभावितः अभवत्. वार्तां श्रुताय. वार्तां श्रुत्वा म्हणजे बोलणं, इथं बोलणं ऐकून. वार्ता म्हणजे हा, बातमी नाही. नाही त्याच्यावर टिंब टिंब आहे आहे वार्तां. आहे वाटतं ना, काय असेल. हा हो हो वार्ता. वार्तां हो. आहे भवति. पण आहे. दिसत नाही. हा मंडूकस्य इमां बडकाचे वार्तां हे श्रुत्वा. बोलणे ऐकून हा, त्या मुलांपैकी एक बुद्धिमान आणि दयाळू दयाळू. मुलगा मुलगा प्रभावित प्रभावित झाला. 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 तो एकदम सिरियस झाला. आणि काय म्हणाला, काय म्हणाला? सहच सर्वान वयस्यान अस्मात् कौतुकात निवर्तयामास. तो बाकीच्या मुलांना म्हणा सहच सर्वान वयस्यान म्हणजे त्याचे मित्रमंडळ. मित्रमंडळ. हा. वय म्हणजे सारख्या हा वयाचे. त्यांना समवयस्क हम्म. त्यांना म्हणाला अस्मात् कौतुकात म्हणजे आपल्या कौतुकापासून निवर्तयामास म्हणजे सोडून द्या. परत परतवून जा. परतवून लावा, परतवा. परावृत्त करणे असतं ना तसं. परावृत्त निवर्तयामास. शब्द जो आहे तो निवर्तयामास म्हणजे परतवले असं. परोक्ष. परतवले. पुढे दिले हिंदीमध्ये स्टॉप. रोक दिया. रोग दिया. रोग किंवा दिया परावृत्त किया असं हिंदीमध्ये. परावृत्त केलं. चांगल्या हिंदीमध्ये परतवलं. तुम्ही हे करू नका असं म्हणून सांगितलं त्यांना. सत्यम अस्ति, खरंय. एवं विधेषु कौतुकेषु बालका न पतेयुः. त्यामुळे अशा प्रकारच्या कुतूहलामध्ये मुलांनी पडू नये. आता पडू नये पतेयुच घेतलं सरळ त्यांनी. पतेयुः. पतेयुः म्हणजे मराठीमध्ये पडणं आणि संस्कृतमध्ये पडणं एकच दिसतंय. या भानगडीत पडू नये म्हणजे पतेयुच. तसंच आहे. एवं विधेषु कधे विधेषु कौतुकेषु. विधेषु. कुठला पाठ चाललाय? कालचा बेडूक. आज बेडकांचा दिवस सगळा. हो बरोबर. आज पुढचा पडले तो बेडकाचा. पहिल्या पेपरातला बेडूक आहे. अच्छा बरोबर. सत्यमस्ति एवं विधेषु कौतुकेन बालकः न पतेषु. ओके. एवं विधेषु म्हणजे अशा प्रकारच्या. सप्तमीचे कौतुकामध्ये. अशा विषयांचा. विदेशू म्हणजे काय? विदेशू शब्द जरा काढायला पाहिजे बहुतेक. विदेशू म्हणजे मला पण कळलं. काय दिलं त्यामध्ये पुस्तकात काय आहे? काही नाही दिलेलं. मला वाटलं विषयांमध्ये मुलांनी पडू नये असं का. पण हे इथे एव विदेशू आहे ना शब्द हा तिसरा. हो इथे काय लिहिलंय? तुम्ही इकडे अर्थ काय लिहिलंय सर? खूपच बारीक. अशा प्रकारच्या. एव म्हणजे ह्या एव म्हणजे विधीचं असेल ना ते. विधीचं सप्तमी बहुवचन ना. म्हणजे विधी म्हणजे हे प्रकार असले हे प्रकार म्हणतो ना विधी. कौतुकामध्ये. अशा प्रकारे. बरोबर आहे. विधी शब्द आहे त्याच्यात. विधी शब्द आहे. मूळ शब्द विधी. अर्थामध्ये पण अशा प्रकारचेच आहे ते. हे सत्य आहे की अशा प्रकारच्या कुतूहलाने मध्ये मुलांनी पडू नये. मूळ शब्द कळला की त्याची सप्तमी हे लक्षात येत आहे. म्हणजे सरळ सरळ विधी म्हणजे आपण आता काय विधी करतो ना ही विधी नको असं म्हणलं. कृती करणे प्रकार असं. कृती किंवा प्रकार. पतेयु पडले. बरोबर आहे. म्हणजे अशा पडू नये. पडावयास नको. येस. चला करू बंद याला. आज हे नाही आले, प्रसादजी नाही आले, नाही तर त्यांना काही अजून प्रश्न पडतात. त्यांना काही आणि त्यांनी ते बघितलं पण नाहीये दिलीपजींनी टाकलेलं. नाही आज बहुतेक बिझी असते कुठतरी मीटिंगावर असते त्यांच्या काहीतरी. ठीक आहे. हास्ययुक्त त्यांना पाहिजे होतं ना. ते त्यांनी पाहिलं. हास्ययुक्त बघितलं.
मला जरा एक सगळ्यांना सांगावंसं वाटतंय की आता सर जेव्हा येतील कधीतरी, मी आज सरांना विचारलं होतं तुम्ही येताय का आज, तर आपल्याला ह्या संबंध पुस्तकाचं हे 1 नंबरचं पुस्तक पेपर 1 ह्याच्यामध्ये आता प्रत्येकीला काय काय कुठे कुठे शंका असतील ना त्या थोड्या नोट डाऊन करून ठेवा प्रत्येकीने. म्हणजे मग सरांना आपण एकदमच विचारू, म्हणजे ह्याच्या ग्रुपवरतीच टाका वाटल्यास की अमुक पाठातलं अमुक वाक्य मला कळलं नाही किंवा अमुक ग्रुपवर टाकलं तर मग त्याची नोंद राहते आणि मग सर तयारी तरी करून व्यवस्थित सांगतात. आणि मग एकमेकाला कुणाला माहित असेल तर ते उत्तर देईल. आणि ते जर उत्तर तुम्हाला म्हणजे नाही पटलं किंवा नाही तरी आम्हाला सरांनी सांगायला हवंय, तरी तसंही लिहा की नाही तरी सर तुम्ही एक्सप्लेन करा. कारण आपल्या आपल्यात सुद्धा कुणाचं तरी थोडं होऊ शकतं ना, एखादी गोष्ट वेगळी असू शकते, काही मतभेद असू शकतो. पण म्हणजे आत्ताच हे पुस्तक संपतंय तर लगेच त्याची रिव्हिजन करून टाका असं मला म्हणायचं. म्हणजे मी करते. 16वा जो धडा आहे त्याच्यात खाली संस्कृत वाक्य मराठीत करा, मराठी वाक्य संस्कृत मध्ये करा, हे पण आहे. ते नाही आपण घेतलेलं. कुठे ते सरांबरोबर. कशामध्ये ते कुठला धडा? पाठ 16वा. काय क्रियापद आहे का ते? विचार ते घेतलं ना आपण, सगळे क्रियापद सगळे झाले आपले. नाही बघते एकदा. तुम्हाला टाकू का ते पीडीएफ आपण? झालंय क्रियापद सगळे वगैरे घेतले घेतली आहेत आपण, वाक्य पण घेतली आहेत ती सगळी. भरपूर वाचले आपण. तुम्हाला 16 पाठ ते सगळं मी टाकतो. कोण विचारते? पीडीएफ मध्ये आहे. अगं पीडीएफ मध्ये आहे. बर तुम्ही एकदा बघा. नसेल पाठ 17 घेतला का? 17 घेतला का शुकचा? हो झालाय का? म्हणून पिंजऱ्यात बांधून ठेवतात. माधुरी कुलकर्णी विचारते. हो घेतला आपण तो गोड बोलतो पोपट म्हणून आपण त्याला बांधून ठेवतो, असं आहे ते पिंजऱ्यामध्ये. अच्छा. आणि त्याची पीडीएफ पण आहे बरं का आपल्या ग्रुपवर. पीडीएफ पण आहे, पाहिजे पाठवतो. दिलीपजींनी केलेली पाठवतो, ते पण आहे. नसेल कदाचित तेव्हा म्हणून. हो मी टाकतो, परत टाकतो. पाठ 16व्याची पण आहे पीडीएफ. पीडीएफ म्हणजे ते सगळ्या क्रियापदाची मिळून एक पीडीएफ आहे. ते सगळं टाकतो. 77 पानाची आहे ती. मी टाकतो, सगळे ग्रुपवर टाकतो पूर्ण. परत एकदा रिव्हिजन करून घेऊया. म्हणजे मी पण म्हणजे मग आपल्याला, कारण 4 पुस्तकं आहेत ना अजून, आता कुठे एक संपतंय अजून. आणि ह्या पुस्तकात कुठे 77 पानं आहेत? नाही 77 पेजेस. पीडीएफ मध्ये वाक्य कमी असतात ना एका पानावर. 77 पानाची पीडीएफ. बरोबर. म्हणजे ती सगळी व्याकरणाची पीडीएफ आहे, ती सरांनीच दिलेली आहे. त्याचं वेगळं त्यांनी सगळं व्याकरण वेगळं काढलं. असं एवढंच व्याकरण पुढे माझ्याकडनं ते बघितलं गेलं नाहीये. सॉरी. अरे याचं संस्कृत मध्ये किती करणं अवघड नाही. माझ्याकडनं बघितलं गेलं नाही हे वाक्य म्हणजे धातूसाठीच झालं. म्हणजे तृतीया येणार माया येईल ना, म्हणजे मया माझ्याकडून म्हणजे मया. हो मया कृते. मया कृते. चला घ्यायचं का हे? ओके. आता बेडूक वाट बघतो इकडे आपला पाठ 1 7व्या पुस्तकातला धैर्य. एक मिनिट. भाग 7 आणि 8 लिहिले ते एकाच पुस्तकात आहे का? मग एकच मध्ये कुठतरी 8वा सुरू होतो. बरं ठीक आहे. हे धैर्य आहे का धैर्यम आहे? धैर्यम धरती बुद्धिमान. धैर्यम आहे. वाक्य पहिलं, एकस्मिन महारण्ये कश्चित् सिंह आसीत्. याच्यामध्ये काहीच गरज नाहीये. एकस्मिन येस. पाठाच्या ह्याचं ट्रान्सलेशन हे करूया ना. धैर्यम धरती बुद्धिमान. बुद्धिमान माणूस धैर्य धरतो. त्याचं ट्रान्सलेशन. बरोबर. धैर्य धरतो. ठीक आहे. बरोबर आहे ना? हो बरोबर. एकस्मिन महारण्ये कश्चित् सिंह आसीत्. सोपं वाक्य आहे. एकस्मिन एक अस्मिन एका महारण्ये जंगलामध्ये सप्तमी कश्चित कोणीतरी सिंह आसीत्. ओके. हे म्हणतं सोपं दिसतं एकदम. वनस्य नाती दरे
ना अतिदरे, न दुरे अतिदरे, दुरे 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 न एकेकाने वाचा ना, एकेकाने वाचा ना. एवढं एक वाचतो मग पुढे. हा, दोन मनस्य दोन न तरी वाचा. अतिदुरे एव सरह आसीत. सर म्हणजे सरोवर, तडाग. सरोवर. फार दूर नव्हे म्हणजे जवळच. एव सरह आसीत. ओके, पुढे समीपे वाचा. म्हणायच्या ऐवजी समीपे म्हणा. समीपे न अतिदुरे असं आहे का? हा, अव्यय. न अतिदुरे म्हणजे जवळच. नाही, फार त्यांनी दूर नव्हे. समीपे म्हटलं नाही. हो हो, नवीन कळावं आपल्याला म्हणून त्यांनी केलं ते. हा, तेच. न अति दूर, थोडस दूर पण नाही, खूप दूर पण नाही, असं फार दूर जवळ पण नाही. पण नाही. हा, असं म्हणजे अगदी जवळ पण नाही, पण फार दूर पण नाही. हा. म्हणजे बोलून किती लांब आहे इथून, फार दूर पण नाही. तस्मिन् सरसि एकः मण्डूकः अवात्सित. अवात्सित, हा. अवात्सित. वस धातू. तस्मिन् वस्त. बस झालं बाई. सरसी सप्तमी. सरसी दिलाय, पुस्तकाचा अर्थ दिलाय. सरोवरामध्ये. सरसि हा. सरस एकः एकः म्हणजे मंडूकः. सप्तमी एकवचन. मंडूकः आहे म्हणून एकः घेतलं. अवात्सित हा. राहत होता. शब्दार्थ दिलेत पुस्तकात काय ते. हो हो. नाही, हे दिसतंय पुढं. ना, मी ठेवलेलं आहे. हो हे पण आहे, हो. शब्दार्थ आहेत अवात्सित. हो. पुढचं वाचू का? पुढचं हा हा, वाचा. वाचा. कदाचित् मृगेन्द्रः जलं पातुं सरसस्तस्य तीरमगच्छत्. हम्म. तीरम् अगच्छत्. अगच्छत. बरोबर. कदाचित, एकदा, एका वेळेला, केव्हा तरी. हा. मृगेंद्र सिंह, जलम पाणी, पातुम पिण्यासाठी, सरसह सरोवराच्या, षष्ठी, तस्य त्याच्या, तीरम काठावर, अगच्छत. षष्टी कसं काय हो? सरसह हा, म्हणजे मग कुठल्या ह्याच्याप्रमाणे फल जर नपुंसकलिंगी घेतला नपुसकलिंगी. हो, पण फल जर नपुंसकलिंगी घेतला तर फलस्य येतं एक वचन. म्हणजे सरसह कुठल्या शब्दाप्रमाणे? मला वाटतं मनससारखा चालणार हा. मनस सारखा चालेल. नाही, त्यांनी पुस्तकात सरह असं दिलंय. देवहा सारखा सरह सरोवर. पुस्तकात तसं छापलंय. हा, हे सरस नाहीये, हे सरच आहे. बरोबर, शब्द सर आहे हा. आपण वर बघितलं नाही शब्द ते. सर आहे. हे इथे मूळ एक शब्द सरह. सरह, सरहच सरहच आहे. आहे. सरहच सरसह षष्टी आहे. हा हा हा. हो. पण तो कशाप्रमाणे चालतं? सरह अगं पाहिलं होतं. सरह मी सरहच पाहिलं होतं. नाही, तो कुठल्या शब्दाप्रमाणे असं आता हे विसर्ग असल्यास एखादा पाहावं लागेल आपलं कोणते. सरह प्रमाणात चालतं. आपल्याला पहिल्यांदा झालं ना विसर्ग. नाही, विसर्ग पहिल्यांदा आला ना आपलं, म्हणून. त्याच्या आधी आणलं का विसर्ग आपल्याला? नाही, माझ्याकडे पुस्तक आहे. तुम्ही ते सरस पाय मडून काढलं ते चुकलंय. तुम्ही कोणतं? सरस असं पाय मोडू नका त्याचा. कुठे मोडलं पाय? हा, इकडे पहिल्या टेबलमध्ये, सरस. नाही, वाक्य नंबर 2. दोन. अच्छा, इथे सरसचा पाय कशाला नाही, धातू आहे तो. ते सरस पासून सरह तयार झालेले ते. अच्छा, मनसारखं. सगळा शब्द मनस सारखाच चालतोय पूर्ण. हा, मनसच आहे, त्याच्यावरून नाम तयार झालं सरसी, सरह. मनसी, सरसी, सरसह, मनसह, ते सगळे षष्टी सप्तमीच येत आहेत. हो हो हो. सरसवरून सरह नाम तयार झालं. त्या नामाच्या विभक्ती आहेत त्या. ओके ओके. नाही, धातू कसा असेल तो? नाही, नाम तयार झालं. नाम आहे ते. मूळ धातू सरस. मनसवरून कसं तयार नाम आहे ते, होतं? नाम. धातू नाही, शब्दच आहे तो. नाम आहे ना ते, नाम आहे ते. हो ना, शब्द. कॉमन नाउन, सामान्य नाम. सरस दिलेलं आहे, सरस. सरस तेच तो. ते नाम आहे. सरह हे नाम आहे. सरह लोग धातुरूप. सरह आहे ते प्रथम आणि द्वितीय आहे ते, आणि बाकी मूळ शब्द सरस. पाय मोडलेला आहे, सरस. मूळ धातू सारखं सरस, बरोबर. तसंच असणार ते.
हो हो मूळ धातू नाही होणार, मूळ शब्द होणार, धातू होणार नाही. धातू हा. म्हणू नका ठीक आहे, शब्द धातू म्हटलं की शब्द गोंधळ होतो. हा, नाही ते मूळ गोंधळ शब्द होतो. तो आहे. हा, सर ठीक आहे, ठीक आहे, ओके. शब्द आहे तो. बर शब्द आहे, धातू नाही, हा, क्रियापद ओके. नाहीये. ऍग्रीड हो क्रियापद. ओके. सरोवर. आणि मग सरोवराकाठी, हो ना. हा, आणि मृगेंद्र म्हणजे सिंह ना, म्हणजे ह्याचे हो मृगेंद्र म्हणजे सिंह. सिंह. हा, कदाचित मृगेंद्र जलम पातुम सरसा तस्य तीरम अगच्छत. मृगेंद्र म्हणजे सिंह, जलम म्हणजे पाणी पिण्यासाठी, त्या सरोवराच्या काठावर गेला. बरोबर. आणि हे सरस असतात, याचा काय संधी वगैरे आहे का? नाही 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 का? नाही, नुसतं मृगेंद्रच आहे, मृग प्लस इंद्र. पाहिजे सरस पासून सरळ झाला. संधी म्हणजे विग्रह आहे ना. नाही नाही तो सांगतो. पुस्तकात आपल्याला सरसस्तस्य असं आहे, त्यामुळे सरस हा अधिक तस्य. हा, हे सरसचं कसं माहितीये का? सोडवून लिहिलंय. सरस आहे. सरस हा पाय मोडलेला सरस, त्याचं धातू आहे श्रू. श्रू म्हणजे गतो, म्हणजे जाणे किंवा वाहणे. प्रत्यय त्याला आसन लागला, उणादी प्रत्यय काहीतरी, नंतर श्रू अधिक आसन, त्याचं बनलं सरस. ते पुन्हा अजून 2-4 गोष्टी काहीतरी आहेत. जे वाहते जाणारे सरोवर, पाणी वाहते ते साचते, वगैरे वगैरे. नपुंसक लिंगी एक वचन, प्रथमा एक वचन, प्रथमा. याच्या विभक्ती आहे प्रथमा सरह, सरह द्वितीया, सरसा, सरसे, पंचमी सरसह, षष्ठी सरसह, सप्तमी सरसी, असं आहे. अच्छा. हा. म्हणजे आहे तसं धातू पण आहे, पण काहीतरी श्रू धाती आहे. श्रू म्हणजे वाहणे. नाही म्हणजे काय आहे, प्रत्येक शब्दाचं जसं कसा तो शब्द फॉर्म झाला असं जर म्हणजे शोध करायचा असेल तर मुळात मूळ कोणतं, यांनी याचं मूळ कोणतं, त्याचं मूळ कोणतं गेलं आपण तर असं ते. श्रू सापडतं. पण आपण आता सरसा म्हणजे सरोवर लक्षात ठेवतो. क्रियापदाचं पण नाव होऊ शकतं ना. नाही, पल्लवीताई, श्रू हा धातू सृजनाचा पण श्रू सांगितला होता हो, ना, हो, म्हणजे हो, दोन्ही हो बरोबर आहे. एकच धातूचे अनेक अर्थ पण आहेत ना. म्हणजे ह्यातलाच तो वाहणारा अर्थ घेतो, जे वाहतं ते श्रू. नाही, धातूचं नाम पण होऊ शकतं ना, म्हणजे होतं ना. होऊ शकतं. हो तसं आहे. हो. तेच कुठल्याही संस्कृत मध्ये बघतोय आता आपण, कुठल्याही शब्दाची कशी निर्मिती झाली आहे, कुठून ते येतच शेवटी. शेवटी एका अक्षराला येतं. आपण कुठेही असला ना एक अक्षर मिळतं. मग त्याचं इव्होल्युशन झालं. हा शब्द आहे की धातू आहे? नाही, सरस हा शब्द आहे. याच्यापासून पुन्हा सरह झालं आणि सरळच्या विभक्ती आहेत. अच्छा, असं आहे का? ओके. पण सरळ प्रमाणात चालला तर त्याचा आपण विभक्ती अजून हे घेतला नाही ना. विसर्गाची विभक्ती आलीच नाही आपल्याला. मनस आहे का? मग ते त्याचं मन आहे का? मग मनाचं मना येते. होय सगळं तसंच येत. बरोबर आहे, मनासारखं चालेल ते. ओके. आता हे सरसह हे षष्टी आहे, इथपर्यंत आपलं एकमत झालेलं आहे. जले स्थितस्य तस्य भेकस्य रटनम श्रुत्वा सिंह भयेन अकंपत. जले पाण्यात सप्तमी, स्थितस्य स्थित असलेल्या षष्ठी, तस्य त्या पाण्यात राहून. पाण्यात राहून किंवा आता ते स्थितस्य पण तसंच झालं ना. तिथंच त्या शब्द झाला आणि मग त्याची पुढे झाली. म्हणजे हे मग स्थितस्य षष्ठी आहे, असलेल्या असं स्थित असलेल्या असं घेतलं त्यांनी. हो बरोबर आहे. स्था झालं आणि मग स्थित झालं, स्थितस्य झालं.
धातू भेकस्य साडीसारखं इकडे धातू म- साडीसारखं झालं ते. भेकस्य कळलं कळलं सारखं. हम्म. कळलं. भेकस्य बेडकाचे, भेक म्हणजे बेडूक. बेडूक म्हणजे आता मंडुकाच्या जागी आता भेक 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 घेतलं हा, जातं. हा, बेडकाची पण भेक, अनेक नाव आहे बरं का. मंडूर, बेडकाचे पण खूप नाव आहेत. दुर्धर. अरे काल बापरे. एक दिला ना, हा, दुर्धर. काल बघितलं आपण ते एक नवीन नाव ते. हा तिकडे मंडुका बघितला, आज भेक आहे. हा, आता भेक म्हटलं. भेकस्य भेक. रटनम म्हणजे त्याचं रटनम म्हणजे रडणं. त्या रडणं ओरडणं हम्म. डराव हा. ते. हा, आवाज रटनम. करता तू. हा, श्रुत्वा ऐकून श्रुत्वा सिंह सिंह ऐकून. भयेन भयाने अकंपत कापला घाबरला थरथरला. एवढा मोठा सिंह त्या बेडकाच्या ओरडण्याने घाबरला. आवाजाने घाबरला. एवढा मोठा डरकाळी फोडणारा. हो ना, हा, बघ ना. कमाल आहे ना, म्हणजे काय त्या- कमाल आहे. हो ना. त्याला बघून बेडूक नाही घाबरला. अशी गोष्ट केली काय माहिती. हम्म. नाही, आता ते म्हणूनच म्हटलंय ना की धैर्य बुद्धिमान हे. हा, तर तिथं दुसरा पण प्राणी चालू शकला असता सिंहाच्या हो ना. ऐवजी. नाही का, सिंह कशाला पाहिजे. मग काय ते. दुसरा एखादा घाबरट प्राणी सुद्धा नाही जर पण- त्यांनी धैर्य दाखवलं असतं. नाही पण सिंह बुद्धिवान. नाही दाखवलंय. नाही अगं, पण घाबरत नसतोच. सिंह बुद्धिमान पण आहे ना. एक्स्ट्रीम बुद्धिमान परिस्थितीमध्ये आहे सुद्धा म्हणून. हॅलो बुद्धिमान मला पण असं आहे वाटतं म्हणून की घेतलं त्याला. हम्म. हा, बुद्धिमान. हा हा, म्हणून सिंह घेतलाय. हा हा. ओके. सह परितः विलोक्य अवादित. हा. हा, त्याने इकडे तिकडे बघितलंय, म्हणाला अहो भीषणो ध्वनी. अहो भीषणो ध्वनी हा. कुतः अयं समागच्छति मी ज्ञातुं न शक्नोमि. आपण संस्कृत गच्छति नाटक इति. करायचं एखादं नाटक करावं. हा, तुम्ही आवाज बरोबर काढला नाटकात. सह तो काय परितः. काय काय संस्कृत कसला आवाज नाटक काढला? करायचं का? ऑक्टोबर टोनिंग महिन्यामध्ये टोनिंग टोनिंग ऑक्टोबर केलं महिन्यामध्ये बरं. आपण हो. एक संस्कृत नाटक करू. हा, चालेल. नको ते सिंह कोण होणार आणि बेडूक कोण होणार अशी उगाच भांडण होते. नाही, मी एक म्हातारा ऋषी बेडकाला काही होईल. करायचंच नाहीये, फक्त डरावच करायचंय. हो. सह परितः सर्व बाजूनी विलोक्य इकडे तिकडे पाहून अवादित म्हणाला हा. अहो अरे हम्म. भीषण भयानक ध्वनी ही आवाज कुतः कुठून अयम हा हा. समागच्छति येत आहे. सम अधिक आ अधिक गच्छ. आगच्छति. गम. बरोबर. इति असे ज्ञातुम जाणण्यास हा, न जाण. हे मला कळत नाही कुठून आवाज येतोय तो. इतका भीषण आवाज. हे मी जाणण्यास असमर्थ आहे हो, असं समर्थ होतं ते. याच्यामध्ये काही घाबरला तो. चर्चा आहे का? तुम्ही सगळं रेडीमेडच करून दिलंय त्यामुळे नाही, तसं नाही. काय. म्हणजे आता आपण बसलो म्हणजे चर्चा करता हो लोकसभेत हो, नाही म्हणजे बसलो. बरोबर आहे. बरोबर आहे ना. अधिक ते मगाशी मी काढली होती ना शंका, म्हणून ते विचारतात सरस. नाही, असं नाही. प्रत्येकाला विचारतोय ना, असं काही नाही. प्रत्येक वाक्याला नाही. विचारतोय मी. नाही अगं, बरोबर आहे. आपण आता नाही का म्हणजे चर्चा मनात लोकशाहीमध्ये कोणाच्या विचारणं आवडतं असं आवश्यक काय. असतं. आपल्याला कुठल्या धातू काय शब्द कुठली विभक्ती कळतं. त्यामुळं जाऊ पुढे मग. ज्ञातुम तुमून प्रत्ययाला. विलोक्य त्वा हा, प्रत्ययाला. चर्चा केली जास्त लक्षात राहतं पण ह्याच्यामध्ये. बरोबर, ही गोष्ट खरी आहे. नक्कीच. कारण चर्चा विसरत नाही आपण ना. यावेळेला असं बोललो, यावेळेला असं गेलो, या वाक्यावर झालं, या तो शब्दावर सर्वत्र पाहून म्हणाला अरे हा. भयानक हे आवाज हा कुठून परित येतो. शब्द गेलेला आहे आपला. परिघ पण गेलेला आहे असं ना. असं परिघ हो. पण होत. परित चारी बाजूला. चारी बाजू त्या कुत्र्याच्या ह्याच्यात गेलाय. हा. रक्षण करतो ना तो हो घराचं हो हो. चारी बाजू. हा. नाही आता पुढे. आता कुठलं. न कोपी अत्र दृष्टिपथम आयाती भयानकः जंतु किम पलाय्य प्राणरक्षा कर्तव्या इदानीम. किम पलाय्य प्राणरक्षा कर्तव्या इदानीम. आता तो म्हणतो न कोपित नाही, कोणी पण नाही.
अत्र म्हणजे येथे. हम्म. दृष्टीपथम म्हणजे दृष्टीपथात म्हणजे हा दृष्टीपथात असं दृष्टीच्या मार्गात. आयाती म्हणजे येतो. भयानक. जंतू म्हणजे प्राणी. म्हणजे माझ्या एवढ्या ह्या दृष्टीपथात कोणी असा भयानक प्राणी दिसत नाहीये. तर मग किम पलाय म्हणजे काय पळून पळून मी प्राणरक्षक. हा मी कशाला पळून जाऊ? हा पलाय्य. पलायचं पला. पलाय्य. आता पळून इथे दृष्टीपथात कोणी भयानक प्राणी दिसत नाहीये. तर आता पळून प्राणरक्षा करणं योग्य आहे का? स्वतःलाच तो असं हे म्हणतोय. हा सिंह. हा पुढे कोण वाचताय? वाचा. मी वाचते. हा. नाही नाही आपत्सु धैर्यं धरन्ति बुद्धिमन्तः. नाही हा. नाही म्हणजे नाही नाही नाही. हे अव्यय आहे. आपत्सु म्हणजे आपत्स आहे ना, आपत्तीमध्ये आपत्ती. हा, सप्तमी. सप्तमी. आणि धैर्यं धैर्य. संकटात नपुंसकलिंग आहे. हा. आणि हा बुद्धिमंत धैर्य द्वितीय येणार ना. धैर्य 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 धारण करतात. करतात झालंय. दिलीपजी हा करतात प्रथमा झालंय. झालाय. धैर्य धारण करतात करतात. धारण Yes. करतात. हा प्रथमा अच्छा, लिहिले तुम्ही तिथे. प्रथमा आहे का? म्हणून सांगतो. बरोबर प्रथमाच. ओके प्रथमा. धरंती लट प्रथम पुरुष बहुवचन. धारण इकडे ना करतात. हॅलो दिलीपजी इकडे हा. धारण करतात म्हणण्यापेक्षा धरतात बरोबर वाटतंय. ठीक आहे चालेल. बुद्धिमान लोक धैर्य धारण करतात म्हणण्यापेक्षा धैर्य धैर्य धरतात. धरतात. ओके. आणि धरंती म्हणजे धरतातच होईल ना. हो आणि धैर्य द्वितीय पाहिजे ना. प्रथमा कशी येईल? ते नपुसकलिंगी आहे ना म्हणून. नपुसकलिंग आहे ना बनम सारखं. पण हे नपुसकलिंगी व प्रथम पण होऊ शकते. नाही धैर्य. पण करता धैर्य. कुठे आहे तो? धैर्य. हो लोक करता धैर्य. नाहीये. काय करता काय नाहीये, धरता हो. म्हणलं तर मग कर्म येईल. धैर्याला द्वितीय ना, धैर्याला धारण करतात असं द्वितीय. म्हणजे धैर्य धारण करतात. आपण ला लिहायचं नाही पण धैर्य बरोबर. द्वितीय आहे द्वितीय. द्वितीय ठीक आहे. प्रथम द्वितीय पाहून घेऊ पुन्हा एकदा. ओके धैर्य द्वितीय धारण पाहिजे. करतात. लॉजिकल द्वितीयच पाहिजे सर. हा हा नपुसकलिंगी बरोबर ना? प्रथमा सारखंच येतं ना. धैर्य एकामध्ये लिखाण चुकलं का माझं सगळे. धैर्यम. धैर्य म्हणजे धैर्यमच मला पाहिजे ना. वाटतं. नपुसकलिंगीच आहे. पण धैर्य दोन्ही प्रथम आणि द्वितीय दोन्हीमध्ये एकच मस येणार ना. धैर्य हे दोन्ही पण हा, एकच आहे. बरोबर. पण इथे काय आहे प्रथमा पण घेऊ शकतो. नाही असं नाही. म्हणजे त्याचं स्थान जे आहे ते विभक्ती द्वितीय आहे ती. मग आता धरंती आहे क्रियापद आहे अच्छा, ना. ओके. किम धरंती धैर्यम धरती असं आहे ना. म्हणजे कायचं उत्तर धैर्य मिळतं. ओके मग हे द्वितीय घ्यायचं मग ना. ठीक आहे सध्या हो द्वितीय लिहू आपण. हे जरा क्लिअर करून घेऊ. हो लाल केलं त्याला उद्या करून. हो थोड्या वेळ सांगतो. ओके. हे झालं. मग आता हेच एवम नाही विचार्य. नाही नाही झालं. बुद्धिमान लोक धैर्य धारण करतात. हा संकट काळामध्ये ओके. बुद्धिमान लोक धैर्याने काम घेतात. धैर्य करतात. ओके. धैर्य धरतात. हा. हम्म. एवम हा वाचा. वाचू का? हा. हा. एवं विचार्य स तत्रैव स्थितः यावत् भयकारणं ध्यायति तावत् स मंडूकः उत्प्लुत्य उडी मारली. उत्प्लुत्य तीरम अगच्छत्. अगच्छत गेला. असे विचार करून असा विचार एवं विचार्य सह तत्र एव स्थित. तो तिथे उभा असलेला यावत आणि तावत म्हणजे जोपर्यंत तोपर्यंत असं ना. हो बरोबर. तोपर्यंत भयकारणम ध्यायेत. जोपर्यंत भीती भयाचं कारण विचार करतो. भयाचं कारण होतं. विचार ध्यायेत विचार केला तोपर्यंत मंडूक क्लुप्त म्हणजे काय? उडी मारली. उडी मार. अच्छा हा तोपर्यंत बेडूक उडी मारून काठावर गेला. या वाक्यात पण धैर्यम सारखं आहे. तीरम आहे बघा. पण ते नपुसकलिंगी द्वितीय एकवचन म्हटलंय म्हणजे ते पण द्वितीयच पाहिजे.
ते कुठे आहे का याच्यात? नाही, द्वितीय नाही, दिलंय द्वितीय नाही. द्वितीय पाहिजे, बरोबर आहे ते. केवळ कन्फर्म करून घ्या, द्वितीय बाकी दिले नाही तर इथे द्वितीय लिहिले. हो, हे बरोबर आहे. तसं धैर्यम पण मग द्वितीयच पाहिजे हो ना. बरोबर आहे, मान्य आहे मला ते. हा. हा फक्त एकदा ओके. कन्फर्म करून घेतो, पुन्हा सांगतो. द्वितीय आणि आहे. तीरम पण चालेल. तीरम पण नपुंसक द्वितीय एकवचन आहे. हम्म. तीरम. पुत्र तीरम म्हणजे हम्म. काठावर. भय कारणाम हे पण द्वितीय आहे. हा द्वितीय आहे. भय कारणम. ओके. ठीक आहे. फक्त स्थित उडी मार. स्थित प्रथम आहे. तर स्थितः स्थितीला प्रथम. यावत भय चला. कारण. अजून तरी तीन वाक्य आहेत. होईल का आपल्याला? सह पुनरपि उच्चैः रटन् तत्रैव सरसा तीरे अतिष्ठत्. सहा पुनरपि उच्चैः तो म्हणजे पुन्हा पुन्हा मोठ्यांदी. पुन्हा मोठ्या मोठ्यांदी ओरडला हा. तो रटन. ओरडला असेल. तत्रैव आणि तत्र एव तेथेच इथे. काठावर तीरे काठावर सरोवराच्या काठावर थांबला. थांबला. पुन्हा तो हा. मोठ्यांदी तो पुन्हा मोठ्याने ओरडत तेथेच सरोवराच्या काठावर उभा राहिला, थांबला. पुन्हा त्यांनी भीतीला दाखवण्यासाठी आवाज काढला. आता वाचा, पुढचं वाचा. तंदृष्टा. तम दृष्ट्वा. हा दृष्ट्वा. हा. वाचा चालेल. तम दृष्ट्वा सिंह क्रुद्धो भूत्वा, ते क्रुद्धो झालं, क्रुद्धो भूत्वा अवादित अरे इद्रुक, म्हणजे याला बेडकाचा नवीन नाव बरं काय. अरे इद्रुक स्वल्पकाय जंतु मृगेंद्र माम उद्वेजयति. उद्वेजयति. इथे उद्गार वाचक पाहिजे होतं, नाही का? तम नाही, त्याला क्रुद्ध बरोबर लिहिलंय तुम्ही. क्रू आहे का? क्रुद्ध बरोबर आहे. क्रू आहे ना? क्रू बरोबर आहे. बरोबर आहे ते. बरोबर आहे का? मला दिसतंय असं. क्र उकार दिला म्हणजे क्रूच झालं ते. अच्छा हा, असं क्र आहे का ते? ओके. आधी क्र केलंय मग उकार दिलाय. बरोबर. रागावलेला. हा, ठीक आहे, समजलं. ओके, म्हणजे बदलायची गरज नाही. नाही. हा. दृष्ट्वा पाहून सिंह क्रुद्ध क्रोधित भूत्वा होऊन अवादित म्हणाला, अरे इद्रुक. ह्याला इद्रुक म्हणजे बेडूक नाही बरं का. इद्रुक म्हणजे अशा प्रकारचा शूद्र. स्वल्पकाय क्षुद्र शरीराचा जंतू मृगेंद्रम सिंहाला मला उद्वेग देतो, त्रास देतो. इद्रुक ते पेंदूर सारखं वाटतं. अरे बारक्या एवढासा तुझा जीव एवढ्या मोठ्याने ओरडतो. एवढासा बारक्या तू असं अशा ते इद्रुक म्हणजे कसं पेंदूर सारखं वाटतं ना ते. ओके, चला आता हे वाचा, शेवटचं कोणतरी. अजून एक आहे. तुच्छ. एक वाक्य वाचा आता. ततः सा तं ढेकम् आक्रम्य पादप्रहारेण धूलिसात् अकरोत् अभिणिच्य म्हणाला. चला च आहे ना. हो, अभाणिच्य म्हणाला. अभाणिच्य भन पासून झालं ते. याच आता शोकस्थान जरा दिसत नाहीये. तो थोडं वर घेता का? थोडस दिसत नाही माझ्या इथे. दिलीपजी इथं अभाणिश्चच बरोबर आहे. श पाहिजे तिकडे. श पाहिजे का? हो, हे बघा ना, अभाणित आणि च दोन्ही मिळून अभाणिश्च असं होणार ना. नाही, बरोबर आहे, पण पुस्तकात काय आहे? मग कन्फर्म करून घे. पुन्हा एकदा थोडं वर घेता का? मला दिसत नाही खालचं दोन शब्द. हा बस. चला चच गेलाय. ततः स तं भेकम् आक्रम्य पादप्रहारेण धूलिसात् अकरोत् अभाणिश्य शोकस्थान सहस्राणि भयस्थान शतानि च. त्याला पण जरा
लाल रंग करून ठेवा अबाणिच्च. लाल आपण लाल करायला आहे करूया. त्याच्यावर वेगळा पण काळा रंग करून त्याला. असं काय होणार ना, असं कधी नाही झालेलं आतापर्यंत. हा हा नाही, तुम्ही अबाणित घेतलंय. अबाणित त्याच्यात अबाणिच्च. अबाणितच दिलंय, बरोबर दिलंय सेम.